भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. विनोद तावडे आणि स्मृती इराणी राष्ट्रीय सरचिटणीसपदी. भारती पवार, पियुष गोयल यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. राज्यातील विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. रायगड नाशिकचे पालकमंत्री ठरले. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन. राज्य सरकारकडून पालकमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा. एकोणतीस ऑगस्ट पासून अंतर्वालित आंदोलनाची तयारी करा. 20 ते 25 ऑगस्ट मराठवाडा विदर्भ दौरा करणार मनोज जरांगेंची माहिती. अन्याय होईल तिथं पेटून उठा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरात घुसतात. नवनाथ वाघमारेंचं मराठा तरुणीबाबत वादग्रस्त वक्तव्य. लेकीबाळीवर बोलू नका अन्यथा आम्ही पातळी सोडू, जरांगेंचा इशारा. पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद. लो पॉलिश शैलीतील पुतळ्यावर शिवप्रेमींचा आक्षेप. वादानंतर संभाजीराजेंचा पुतळा काढला. रोहित पवार मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला. एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. एसआयआर बाबत भाजपनं सॉफ्टवेअर काढल्याचा रोहित पवारांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोल वसुली सुरू. उसरगाव टोल नाक्यावर वसुली. सिंधुदुर्गाच्या MH07 वाहनांना टोल माफीतून सुटका आहे का? संभ्रम कायम. तामिळनाडू देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य. 9.37 लाख कोटींच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. कर्जाच्या वापरावर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त. चर्चगेटमधील आयकर भवनाच्या तळमजल्याला आग. अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल. अडकलेल्यांपैकी 7 जणांना बाहेर काढण्यात यश. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगडावर हाणामारी. दगडफेक. स्वातंत्र्यदिनी पर्यटकांमध्येच तुंबळ हाणामारी. गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीशी असभ्य वर्तनाचा आरोप. दगडफेकीमुळे इतर पर्यटकांचा जीव धोक्यात. रेल्वे स्थानकावरील पाण्यात आढळले इकोलाय विषाणू. वॉटर कूलर नळातून घेतलेले पाण्याचे नमुने. CSMT कल्याणसह 412 स्टेशनवरील पाणी दूषित. कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती.